काल राज्याच्या सरकारने काल विधानसभेमध्ये लोकशाहीचा खून केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं कुठलंही कारण नसताना जे सरकारच्या अधिकारात आहे, जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी मराठा, धनगर, गोवारी, हलबा अशा समाजाला आरक्षणाचे जे गाजर दाखवले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांच्याजवळ बहुमताचं सरकार आहे, तरी सुद्धा विरोधकांवर दुर्घडी करायची, स्वतःच्याच आमदारांच्या हाताने विधानसभेमध्ये गोंधळ करायचा, विधान परिषदेमध्ये गोंधळ करायचा आणि या 94,000 कोटीच्या ज्या पुरवण्या मागण्या होत्या त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पितळ उघडं करणार होतो की यांनी या राज्याच्या तिजोरीला कसं लुटलेलं आहे आणि राज्यातल्या जनतेला कर्जबाजारी करून महागाईच्या आगीमध्ये कसं झोकतात आहेत, हे सगळं विश्लेषण आम्ही काल मांडणार होतो. पण त्यांनी गोंधळामध्ये काल ज्या दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या मान्य करून हा एक लोकशाहीचं खून केलेला आहे आणि म्हणून या सरकारला आता जनतेने उत्तर दिलं पाहिजे. जनतेने यांना आता घरी पाठवल्याशिवाय आता जनतेने पण शांत बसायचं कारण नाही. कारण की हे लोक या एकीकडे अनिल अंबानीचं जवळपास 1,500 कोटीचं कर्ज माफ करतात, म्हणजे तो लाडका भाऊ झाला, आणि बहिणींना द्यायचे 1,500 रुपये आणि त्यालाही कर्ज काढून द्यायचे. एकीकडे एकाचं कर्ज माफ करायचं आणि एकीकडे बहिणींसाठी कर्ज आम्ही घेतो अशा पद्धतीचं बहिणींना फसवायचं आणि महागाईच्या आगीमध्ये या बहिणींना त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा. हे पाप जे आता एकनाथ शिंदे आणि भाजप आणि सरकार करते आहे, यांचं आम्ही आता रस्त्यावरची लढाई ही आता आम्ही घेऊन जाऊ. त्यांनी केलेल्या कालच्या पापाचं त्याचे परिणाम त्यांना भोगावच लागले पाहिजेत, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आज आम्ही विधानसभेत विचार, पण कसं आहे, काल आपण पाहिलं की विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होते. या आम्हाला बोलायला संधी द्या, आम्ही म्हणत होतो, आम्ही उभं होतो आणि तेव्हाच हाऊस बंद केलं जात होतं. सत्ता पक्षाच्या आमदारांना, मंत्र्यांना बोलू दिलं जात होतं, त्यांचं पूर्ण ऐकू दिलं जात होतं. असं एकतर्फी सभागृह कधी पण या महाराष्ट्राच्या विधानसभेत चाललं नाही. दोन्ही बाजू ऐकल्या गेल्यात. पण काल विधानसभा अध्यक्षांनी जी त्या ठिकाणी जी राजकारण केलं, हे खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी तो कालचा दिवस काळीमा फासणारा होता. आणि म्हणून आज अध्यक्षांना पण आम्ही प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला उत्तर द्या. कारण की एकीकडे गोंधळामध्ये त्यांना बोलू दिलं जात होतं, आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज विधानसभा अध्यक्षांनी दिले पाहिजेत. या पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या पाहायला मिळत आहेत. संभाजीनगरच्या इंटरचेंज जवळ मोठ्या भेगा आहेत. तर ज्याप्रमाणे अटल सेतूच्या बाबतची भूमिका आम्ही घेतली आणि त्याचं टिंगल राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये नाना पटोलेजी करत होते. जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही. समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत, त्या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत. पण हे निर्लज्ज सरकार आहे, या सरकारला कुठली लाज शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. अजून कुठलाही प्रोग्राम त्यांचा आलेला नाही.
काही चॅनलवर ते दाखवलं जाते आहे, पण अजूनही कुठला प्रोग्राम त्यांचा आलेला नाही. त्यामुळे प्रोग्राम आला तर मग आम्ही तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये राहुलजी आले ते त्यांना काही वेगळं व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे काही नाही. जे आमचे वारकरी चालतात त्या वारकरी प्रथेप्रमाणे राहुल गांधीजी या वारीमध्ये समावेश होतील. आणि त्यांनी मोठा विक्रम जो केलेला आहे कन्याकुमारी ते काश्मीर पदक चालण्याची, त्यामुळे राहुलजींना ती सवय आहे. त्यामुळे साध्या आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये, वारीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब केला जाणार नाही आणि साध्या पद्धतीनं राहुलजी त्याच्यामध्ये चालतील अशा पद्धतीचा प्रोग्राम. नाना एमसीएमधून माघार घेतली, काय नेमकं गणित जमलं नाही की काय झालं? मी फॉर्मच भरला नाही तर माघार कुठून घेतला? तो ट्विट आम्ही दुसरा फॉर्म भरला त्याच्याबद्दलचा ट्विट होतं, त्याला थोडंसं चुकीचं झालं, त्याला आम्ही तातडीने डिलीट केलं. शिंदे गटाच्या आमदारांनी असा दावा केलेला आहे की जयंत पाटलांचा विकेट जाईल. आता मला असं वाटतं उद्याचा दिवसच बाकी आहे, उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे. त्यामुळे घोडेबाजार करणारी जी मानसिकतेची लोक आहेत, सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे. त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर